नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ज शेअर इन फोकस आफ्टर विनिंग रुपीज 105 कोटी एक्सपोर्ट ऑर्डर फॉर डिफेन्स एक्सप्लोजिव्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेड या कंपनीला इंटरनॅशनल क्लायंटकडून डिफेन्स एक्सप्लोजिव्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायिंगसाठी 12.24 मिलियन US$ म्हणजे 105 कोटी रुपयांचा एक्सपोर्ट ऑर्डर मिळाला आहे. आणि मित्रांनो, हा ऑर्डर प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेड या कंपनीला 12 महिने म्हणजे एका वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया ITC हॉटेल्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आज आपला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाली आहे 706 कोटी रुपयांनी 816 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाली आहे 1061 कोटी रुपयांनी 816 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे 87 कोटी रुपयांनी 134 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे 258 कोटी रुपयांनी 134 कोटी रुपये. चला आता बोलूया टेक महिंद्रा लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेक महिंद्रा क्वार्टर वन रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स सर्जेस 34% इयर ऑन इयर बेसिस टू रुपीज 1141 कोटी मिसेस स्ट्रीट इस्टिमेट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, आज टेक महिंद्रा लिमिटेड या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 34%ने इन्क्रीज होऊन 1141 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता फक्त 851 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टेक महिंद्रा लिमिटेडचा रेव्हेन्यू आला आहे या क्वार्टरमध्ये 13,351 कोटी रुपये, जो एका वर्षाआधी होता 13,005 कोटी रुपये. म्हणजे याच्या रेव्हेन्यूमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर 2.7% ची ग्रोथ झाली आहे. चला आता बोलूया अशोक लीलँड लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अशोक लीलँड अँड तामिळनाडू ग्राम बँक पार्टनर फॉर व्हेकल फायनान्सिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अशोक लीलँड लिमिटेड या कंपनीने तामिळनाडू ग्राम बँक सोबत पार्टनरशिप केली आहे. कशासाठी? टू ऑफर कस्टमाइज व्हेकल फायनान्सिंग ऑप्शन्स अक्रॉस तामिळनाडू. आणि मित्रांनो, ही पार्टनरशिप कशासाठी केली आहे? तर टू एनहान्स असेसिबिलिटी टू इट्स प्रोडक्ट. म्हणजे चला आता बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T टेक क्वार्टर वन रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स अप मार्जिनली इयर ऑन इयर बेसिस रेव्हेन्यू सर्जेस 16%. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडने आज आपला फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 0.7%ने वाढून 316 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 314 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 16%ने वाढून 2,866 कोटी रुपये आला आहे, जो एका वर्षाआधी होता 2,462 कोटी रुपये. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर लॉन्चेज कॅम्पा इन पार्टनर्स विथ चौधरी ग्रुप.
तर मित्रांनो, रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड, जी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे, या कंपनीने नेपाळमध्ये आपला कॅम्पा कोला सॉफ्ट ड्रिंक्स इंट्रोड्यूस केला आहे. चौधरी ग्रुपसोबत पार्टनरशिप करून मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रीब्युशनसाठी. आणि मित्रांनो, अशा प्रकारे रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने नेपाळमध्ये एंट्री केली आहे. आणि मित्रांनो, यावरून आपल्याला एक गोष्ट सरळ सरळ लक्षात येत आहे की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपला बिझनेस भारतातच नाही तर ग्लोबल लेवलवर सुद्धा वाढवत आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की शेअर मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, जिओ ब्लॅकरॉक गेट्स सेबी अप्रुव्हल टू लॉन्च फॉर पॅसिव्ह फंड्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ ब्लॅकरॉक, जी कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची जॉईंट व्हेंचर कंपनी आहे, या कंपनीला सेबी म्हणजे सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? 4 पॅसिव्ह म्युच्युअल फंड स्कीम्स लॉन्च करण्यासाठी. आणि मित्रांनो, या 4 स्कीम्सचे नाव आहे जिओ ब्लॅकरॉक निफ्टी 8 टू 13 इयर GSEC इंडेक्स फंड, जिओ ब्लॅकरॉक निफ्टी स्मॉल कॅप 250 इंडेक्स फंड, जिओ ब्लॅकरॉक निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्स फंड आणि जिओ ब्लॅकरॉक निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्स फंड. आणि मित्रांनो, या फंड्सचा पर्पज काय राहणार आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, इथे तुम्ही नाव बघू शकता की या फंड्सचे काय नाव आहे आणि त्याच्या पुढे लिहिलेले आहे की याचा उद्देश काय आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा थोडा किचकट असलेला अपडेट तुमच्या लक्षात आला असेल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये होती. आणि मित्रांनो, उद्या तारीख आहे 17 जुलै 2025. आणि मित्रांनो, उद्या आपल्याला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज असलेल्या कंपनीबद्दल, आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. तर मित्रांनो, अपडेटचा टायमिंग तुम्ही ते बघू शकता. ही अपडेट आली आहे 16 जुलै 2025, म्हणजे आज सकाळी जवळपास 9 वाजता. तर चला बघूया काय आहे या अपडेटमध्ये. तर मित्रांनो, या शनिवारी म्हणजे 19 जुलै 2025ला आपल्याला HDFC बँक लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 1चे नंबर पाहायला मिळणार आहे. तसेच मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड 19 जुलै 2025ला स्पेशल इंट्रीम डिव्हिडंड आणि बोनस शेअर सुद्धा अनाउन्स करू शकते. चला आता बोलूया डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, डिक्सॉन टेक्नॉलॉजीज टू फॉर्म जॉईंट व्हेंचर विथ चॉंग क्विंग युहाई फॉर प्रिसिशन कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस कंपनी डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड ही कंपनी चॉंग क्विंग युहाई प्रिसिशन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड या कंपनीसोबत बाइंडिंग टर्म शीटमध्ये एंटर झाली आहे. कशासाठी? इंडियामध्ये जॉईंट व्हेंचर कंपनी इस्टॅब्लिश म्हणजे स्थापित करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही जी जॉईंट व्हेंचर कंपनी बनेल, या जॉईंट व्हेंचर कंपनीमध्ये 74% हिस्सेदारी राहील डिक्सॉन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडची आणि उरलेली 20
6% हिस्सेदारी राहील चॉंगक्विंग यांची. आणि मित्रांनो, या जॉईंट व्हेंचर कंपनीचे उद्दिष्ट राहील लॅपटॉप्स, मोबाईल फोन्स, IoT डिव्हाइसेस, ऑटोमोटिव्ह प्रोडक्ट्ससाठी प्रिसिशन कंपोनंट्सच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि सप्लायिंगच्या बिझनेसमध्ये ही जॉईंट व्हेंचर कंपनी इंगेज राहील. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.